शेवटचं शतक आणि बघूया पुढच्या चेंडूवर काय करतो. पुन्हा एकदा मला वाटतं हा पण डिक्लेरेशन साठी जातो. एक धाव मिळतोय विकेटकीपरला तो चेंडू समजत नाहीये. 20 धावा दुसरं शतक चालू असेल दोन विकेट. आत्ता मात्र पुन्हा एकदा बॅट्समन याही समजत नाहीये. अवांतर धावने आणि त्याचबरोबर वाईड बॉलच्या इशाऱ्याने एक धावेने धाव संख्या होते 21. जिशांचा पुढचा चेंडू आता पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आणि डिक्लेरेशनचा एक रंगीसाठी जातो. एकूण धाव संख्या 2 ने भर पडते 23. त्यात लागतोय चेंडू सुद्धा विकेटकीपरच्या हातात जातोय. एकही धाव मिळत नाहीये. फलंदाज आपल्या क्रीजमध्ये चेंडू जिशांचा मौसमसाठी आणि आता मध्ये छान तऱ्हेने पटावला चेंडू उत्कृष्ट विषयाच्या त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण दिसतोय. किमान 3 धावा वाचवत तो सुंदर आपल्या संघासाठी. एक धावेवर धाव समाधान म्हणावं लागतं ते चंदार संघाला. पुढचा चेंडू जिशांचा आता मात्र उत्कृष्ट पुन्हा एक धाव 1B साठी जातो चेंडू डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. मागच्या 3 सामन्यामध्ये ही सर्वोत्कृष्ट झाली. आपण धावसंख्या पुन्हा एकदा धावचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्येने बरीचशी भर पडते आहे आणि संघ आता मात्र 3 मोठे चेंडू लेफ्ट स्टंप करून डायरेक्ट स्टंप करू जातो आणि विकेट पडते आहे जमदारी संघाची. 3 विकेटच्या समाप्तीनंतर तिसरे शतक चालू असताना धावसंख्या आहे 26. यापूर्वीच्या 3 सामन्यांमध्ये 22, 23, 24 धावसंख्या झालेल्या होत्या. ही सर्वात जास्त धावसंख्या आपल्याला म्हणावं लागेल. तर आता शेवटचा चेंडू या इनिंग मधला आत्ता मात्र कसायला चेंडू परंतु एकच धाव मिळते आणि पंचांचा काय इशारा होतो. पंच इरफान 2 धावा 3 धावा 3 धावा टोटल. एकूण धावसंख्या होते 29 आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी चेस 30 धावा. 3 षटकामध्ये 30 धावांचं आव्हान दिलं आहे ते सुपरस्टारच्या जमदारी संघाने.